मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अब्जावधी रुपये आले असून त्यातले शेतकऱ्यांसाठी 75,000 रुपये वापरल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला। दरम्यान यावर आता मुख्यमंत्री कार्यालयामधून स्पष्टीकरण आलंय। 1 ऑक्टोबर महिन्यामधील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण केले जातात असंही सांगण्यात आलं। चुकीची माहिती दिल्यासंदर्भात चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला। दरम्यान चौकशी अंती कारवाईची वाट पाहतो असं ट्विट करत अंबादास दानवेंनी सुद्धा उत्तर दिलं। तर या सगळ्या संदर्भात सुरुवातीला अंबादास दानवे यांनी काय ट्विट केलं होतं ते पाहूया। देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरलेले आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले 75,000 रुपये। हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे। अंबादास दानवे यांच्या आरोपांवर सीएमओनं काय स्पष्टीकरण दिले ते सुद्धा पाहूयात। 1 ऑक्टोबर महिन्यामधील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे, अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू केली आहे। दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहायता निधीमधून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान वितरित मदत 61,51,698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमधून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, दररोज खर्चाची रक्कम ही वाढत असते। त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल। तर या स्पष्टीकरणानंतर पुन्हा दानवेंनी एक ट्विट केलंय ते आपण पाहूयात। तर या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। सहायता निधीला शेकडो नव्हे हजारो लोकांनी, कोणी रुपया, कोणी 1000 रुपये, कोणी लाख रुपये, कोणी कोटी रुपये, लहान मुलांचा खाऊ असेल, कामगारांचा एखाद्या दिवसाचा पगार असेल, मोठ्या मोठ्या उद्योजकांनी त्यांचा CSR असेल, असं अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवलेले आहेत। माहितीच्या अधिकारातून आमच्या एका मित्राने माहिती घेतली, त्याच्यात आलं 75,000 रुपये आता पण खर्च आहे। ठीक आहे, आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचं डिटेल्स पाठवलेलं आहे, त्याचं मी स्वागत करतो, परंतु तुमच्याच कार्यालयातून अशा पद्धतीनं कारभार चालतो। मला वाटतं तुम्ही काय कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे। मला ही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। बरं झालं की आपण कबूल केलं की आता पण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये। एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात जवळपास 6.25 लाख शेतकऱ्यांचे अजून 5,500 कोटी रुपये देणं बाकी, कोर्टानं आदेश दिलेला आहे। त्याच्यासाठी तरतूद काय करताय तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये? 500 रुपये, 500 कोटी रुपये। आणि मग मला वाटतं 500 कोटी कुठे, 5,500 कोटी कुठे? म्हणजे प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची? आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच घेत नाही, हा माझा आरोप आहे। आणि मला वाटतं या आरोपातून एक सत्य होतं की आपण सगळ्या गोष्टीनुसार शेतकऱ्यांचा आव्हान, तर अजून अन्य वेगवेगळे अनुदान तर अजून बाकीच आहे, परंतु ही सन्मान योजनेचे 5,500 कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे।